तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला माझ्याकडून आणि माझ्या एडिटिंग फॅमिलीकडून गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो, सर्वांनी खाली कमेंट बॉक्समध्ये जायचंय आणि गणपती बाप्पा मोरया नावाची कमेंट या ठिकाणी तुम्हाला करायची आहे। ओके, तर मित्रांनो, काल मी इंस्टाग्रामला एक स्टोरी पोस्ट केली होती आणि त्याच्यामध्ये म्हणलं होतं की सिरीज कधीपासून चालू करायची। तर बऱ्याच जणांचं म्हणणं झालं की आजपासून सिरीज चालू करा। तर मित्रांनो, या सिरीजचा जो काही पहिला व्हिडिओ असेल तर तो व्हिडिओ आज आपण या ठिकाणी टाकलेला आहे। तर याच्यामध्ये जे काही ग्रुपच्या डिझाईन्स असतील ते सोबतच सिंगल मॉडेलच्या जे काही डिझाईन्स असतील, आता इथून पुढचे 2-3 दिवस कंटिन्यू मध्ये हे सर्व जे काही डिझाईन्स असतील हे तुम्हाला पाहायला या ठिकाणी मिळणार आहेत। सोबतच त्याची जी काही पीएल फाईल असेल ती सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे आणि त्याच्यासोबत जे काही पीएनजी मटेरियल असेल ते सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे। तर दोन्ही डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपल्या वेबसाईटच्या लिंक्स त्या ठिकाणी मिळून जातील। त्या ठिकाणी तुम्हाला हे सर्व गोष्टी या ठिकाणी डाउनलोड करायच्या आहेत। ओके, तर मित्रांनो, कोणाला कुठेही कसल्या पद्धतीची जर प्रॉब्लेम वगैरे वाढत असेल किंवा जर अडचण येत असेल तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी, तर तुम्ही जाऊ शकता आपल्या इंस्टाग्राम आयडीला आणि या ठिकाणी गेल्याच्या नंतर माझ्यासोबत तुम्ही या ठिकाणी चॅटिंग वगैरे करू शकता आणि सोबतच तुमच्या जे काही गोष्टी असतील तर माझ्यासोबत काही बोलायचं असेल तुम्हाला किंवा तुमच्या जे काही अडचणी असतील तर या सर्वांची माहिती तुम्ही या ठिकाणी आल्याच्या नंतर माझ्यासोबत या ठिकाणी शेअर करू शकता। सोबतच मित्रांनो, या ठिकाणी मी जे काही रील्स वगैरे असतील ते पोस्ट करत असतो, सोबतच काही डिझाईन्स वगैरे असतील ते सुद्धा मी या ठिकाणी टाकत असतो। समजा त्याच्यामधून जर तुम्हाला कोणत्या पद्धतीची माहिती वगैरे पाहिजे असेल तर ती माहिती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी विचारू शकता आणि तुमच्या जे काही अडचणी वगैरे असतील ते सुद्धा माझ्यासोबत या ठिकाणी शेअर करू शकता। ओके, तर मित्रांनो, या ठिकाणी रिप्लाय येण्यासाठी थोडंसं या ठिकाणी वेळ लागू शकतो। काही जणांचं कसं असतं, पटकन रिप्लाय असं वाटतो, पण मला सुद्धा मागे काही कामं असतात त्याच्यामुळे या ठिकाणी रिप्लाय थोडंसं लेट मिळू शकतो, पण रिप्लाय तुम्हाला 100% मिळून जाईल। तर त्याच्यामुळे या ठिकाणी ज्यांना कोणाला अडचणी असेल त्यांनी या ठिकाणी येऊन मला मेसेज करू शकता। ओके, सोबतच मित्रांनो, तुम्हाला आजचं ज्या ठिकाणी काही मटेरियल वगैरे दिलं असेल ते मटेरियल या ठिकाणी दाखवतोय। तर सर्वात पहिले तुम्हाला अशा पद्धतीचे जे काही बॅकग्राऊंड असेल ते बॅकग्राऊंड मी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे। तर हे जे काही बॅकग्राऊंड असेल ते तुम्ही तुमची दुसरी कोणती डिझाईन करते वेळेस, म्हणजे तुम्हाला बर्थडेची डिझाईन वगैरे करायची असेल त्याच्यासाठी यूज करू शकता किंवा अजून कोणाची तुम्हाला पीएनजी मटेरियल वापरायचे असेल ते तुम्ही याच्यामध्ये सुद्धा मिक्सअप करू शकता आणि तुम्ही बॅकग्राऊंड या ठिकाणी यूज करू शकता। ओके, त्याच्यानंतर आज जे आपल्याला डिझाईन मध्ये लागणारं बॅकग्राऊंड असेल तर ते बॅकग्राऊंड या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमच्या मी या ठिकाणी स्क्रीनवर दाखवलेला आहे। तर याच्यामध्ये आणि त्या मागच्या बॅकग्राऊंड मध्ये फरक एवढाच आहे, मागे जो काही फ्लेअर या ठिकाणी टाकला असेल सर्कलवाला तर तो फ्लेअर या ठिकाणी आपल्याला पिक्सल लॅब मध्ये ब्लेंड करून वापरता येत नाही, त्याच्यामुळे ऑलरेडी जो काही केलेला असेल तर तो या ठिकाणी मी तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये सेटअप करून देऊन टाकलेला आहे। ओके, तर हा तुम्हाला या ठिकाणी यूज करायचा आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी जे काही नेम प्लेट असेल ती व्हाईट वाली नेम प्लेट दिलेली आहे। त्याच्यानंतर गणपती बाप्पाचा जो काही पीएनजी असेल तर हा पीएनजी मी या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केला। मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता याची जर तुम्ही क्वालिटी चेक केला तर 14 MB चा जो काही असेल तर हा या ठिकाणी पीएनजी मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे। तर तुम्ही बघू शकता किती क्वालिटीचं मटेरियल मी या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करतो। 14 MB चा फक्त फोटो या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे। तर मित्रांनो, अशाच पद्धतीचं मटेरियल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि सोबत डाउनलोड करायला सुद्धा मिळत असतं। तर असं मटेरियल तुम्हाला पुढे चलून सुद्धा डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला एक काम करायचं ते म्हणजे खाली जो तुम्हाला सबस्क्राईब नावाचं बटन दिसत असेल लाल रंगाचं, जर अजून सुद्धा तुम्ही त्या बटनवर क्लिक केलं नसेल तर पटकन त्या बटनवर क्लिक करा आणि आपल्या चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करायला तुम्हाला विसरायचं नाही। ओके, सोबतच या ठिकाणी माझा फोटो, त्याच्यानंतर माझं नाव, त्याच्यानंतर हा जो काही गणेश चतुर्थी नावाचा फॉन्ट दिला असेल किंवा जो काही टेक्स्चर दिला असेल तुम्ही बघू शकता गोल्डन कलर मध्ये या ठिकाणी आपण प्रोव्हाइड केलेला आहे। त्याच्यानंतर हा मेसेजचा पीएनजी, त्याच्यानंतर डेट पीएनजी, माझा लोगो आणि जे काही फायनल डिझाईन होणार असेल तर ती या ठिकाणी तुमच्या आता स्क्रीनवर दिसते। तर अशा पद्धतीची जी काही डिझाईन असेल तर ती तुम्हाला शेवटी या ठिकाणी भेटणार आहे। ओके, तर मित्रांनो, ही जी काही डिझाईन असेल ती तुम्हाला सॅम्पल म्हणून दिलेली आहे, तर ही तुम्ही ऑर्डर घेण्यासाठी सुद्धा काही जणांना शेअर करू शकता आणि याच्या मार्फत सुद्धा तुम्ही तुमच्या जे काही ऑर्डर्स असतील तर ते ऑर्डर सुद्धा या ठिकाणी घेऊ शकता। ओके, तर मित्रांनो, मटेरियल जे काही असेल तर अशा पद्धतीने प्रोव्हाइड केलेलं आहे। तर या ठिकाणी फोल्डरचं नाव बघू शकता, बाप्पा व्हिडिओ 1 अशा पद्धतीने नाव दिलेलं आहे। अजून कमीत कमी 4 ते 5 व्हिडिओ मी या ठिकाणी क्रिएट करेल आणि प्रत्येकाला नाव असंच असेल, बाप्पा व्हिडिओ 1 झाला आता, त्याच्यानंतर 2, 3, 4, 5 अशा पद्धतीने आपण या ठिकाणी नंबरिंग देणार आहोत। तर मित्रांनो, जास्तीत जास्त होईल तेवढा सपोर्ट या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे आणि आता या ठिकाणी जी काही पीएल फाईल दिली असेल ती पीएल फाईल या ठिकाणी तुम्हाला दाखवतो। तर मी पिक्सल लॅबचं जे काही ऍप्लिकेशन असेल तर ते या ठिकाणी ओपन केलंय। ओपन केल्याच्या नंतर माय प्रोजेक्ट्स मध्ये चाललोय मी, या ठिकाणी बघू शकताय प्रोजेक्ट्स मध्ये गेल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय बाप्पा डिझाईन 1 अशा पद्धतीची या ठिकाणी पीएल फाईल अवेलेबल आहे। तर मी त्याच्यावर सिंपली या ठिकाणी क्लिक करतोय। क्लिक केल्याच्या नंतर थोडंसं या ठिकाणी वेळ घेईल कारण ती खूप हेवी फाईल या ठिकाणी झाली होती। त्याच्यानंतर जे काही पीएनजीज असतील तर ते सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दिसत असतील। ओके, आता मी लेअरवर जातोय। लेअरवर गेल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता सगळ्या जे काही पीएनजीज असतील या ठिकाणी मी ऍड करून ठेवलेल्या आहेत आणि प्रत्येक गोष्ट जी काही असेल ती फक्त या ठिकाणी लॉक केलेली आहे। तर तुम्हाला जे काही चेंजेस करायचे असतील ते तुम्ही लॉक ओपन करू शकता, त्याच्यानंतर डिलीट करायचं असेल डिलीट करू शकता किंवा तुम्हाला काही गोष्टीचा हाईड करायचं असेल तुम्ही हाईड सुद्धा या ठिकाणी करू शकता आणि पीएल फाईल कशा पद्धतीने वापर करायचा हे सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी ऑलरेडी माहिती आहेत। ओके, तर मित्रांनो, प्रत्येक जणांची प्रॉब्लेम होती ती म्हणजे की बऱ्याच जणांचं पिक्सल लॅब मध्ये या ठिकाणी पीएल फाईल ओपन होत नाही। तर मित्रांनो, त्यांनी एक वेळेसला टेलिग्रामचे काही चॅनल असेल आपलं तर ते एक वेळेसला चेकआउट करा, त्या ठिकाणी तुमच्यासाठी बरीचशी माहिती मी या ठिकाणी टाकून ठेवलेली आहे आणि तरी सुद्धा ज्यांना कोणाला प्रॉब्लेम्स आले असतील त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता किंवा मला जाऊन इंस्टाग्रामला मेसेज या ठिकाणी करू शकता। ओके,
बाकी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूयात, भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.